नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सचा 6.3 ही या ठिकाणी एक्सरसाइज बघत आहोत. याच्यामध्ये आपल्याला ज्या प्रकारे आपण 6.2 पाहिली, त्याच्यामध्ये आपण मीडियन काय काढायचं असतं आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण 6.1 ही प्रॅक्टिस सेट पाहिली, त्याच्यामध्ये आपल्याला मीन काढायला सांगितलं होतं. मीन मीडियन झालं, आता मोड आपल्याला या ठिकाणी बघायचे. 6.3 हा प्रॅक्टिस सेट अतिशय सोपा आहे. खरं तर स्टॅटिस्टिकमध्ये थोडेसे एक दोन फॉर्म्युले आहेत आणि ज्या व्हॅल्यू वरती दिलेले असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला थोडक्यात चार्ट दिलेला आहे. तो चार्ट आपल्याला प्रश्नामध्ये पुट करायचा आहे, सोल्युशनमध्ये पुट करायचा आहे आणि त्याच्यामधनंच आपल्याला उत्तर फाइंड करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा चॅप्टर थोडासा कुठं वाटत असेल की ह्याच्यामध्ये हे आपल्याला सर परत एकदा बघावं लागतंय, तर तुम्ही ते परत एकदा पॉज करून पाठीमागे येऊन ते पाहू शकता. अतिशय सोपा चॅप्टर आहे. ज्या प्रकारे आपण प्रोबॅबिलिटीचा अभ्यास केलाय त्याच्यासारखा चॅप्टर आहे. डिफिकल्टी याच्यामध्ये काही नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण या ठिकाणी स्टॅटिस्टिक चॅप्टर 6 हा बघत आहोत. याच्यामध्ये पहिला प्रश्न आपला आहे. प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिल्क कलेक्टेड फ्रॉम फार्मर्स. काय म्हणलंय? द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिल्क कलेक्टेड फ्रॉम द फार्मर्स ऑन a milk collection center and the content of fat in a milk measured by the lactometer. ओके, आता हे त्यांनी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे. प्रश्नाचा भागच आहे बेटा. इथे आपल्याला केवळ बघायचंय फाइंड द मोड ऑफ द फॅट. काय म्हणले? फाइंड द मोड ऑफ द फॅट कंटेंट. आपल्याला मोड काढायचा आहे फॅट मधला. कंटेंट ऑफ फॅट आपल्याला इथे दिलाय 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6, 6, 7. आपण ज्या प्रकारे चार्ट करत होतो, आता इथे आपण मागे मीडियन काढलं, मीन काढलं, आता मोड काढायचंय. मिल्क कलेक्टेड किती आहे, म्हणजे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे 30, 70, 80, 60 आणि 20. ठीक आहे बेटा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे F1, F0 आणि F2 हे आपल्याला मानावं लागणार आहे. ओके, मी तुम्हाला सोल्युशन करत असताना ह्याचं सोल्युशन लिहित असताना बेटा असाच चार्ट आपल्याला लिहायचा आहे त्याच्यामध्ये, कारण मी इथे प्रश्नाच्या ह्याला असं लिहिलेलं आहे, तर ते तुम्हाला नवीन वेगळं करून लिहायचं आहे. ठीक आहे. हा बघा F0, F1 आणि F2 हे का लिहिलं ह्यालाच हे सांगतो. प्रश्न कळाला हा? चला मोड काढायचा, एवढं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी? हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 80 इन द क्लास इज 4 and 5. बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मिल्क कलेक्टेड खालचा जो असतो तो नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी असते आणि इथे जर तुम्ही पाहिलं 30, 70, 80, 60 आणि 20, तर या खालच्या ह्याच्यामध्ये नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आहे बेटा? नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी जास्त आहे ह्या 80 ची. बरोबर आहे. 80 नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी जास्त आहे या 80 ची. 80 कशामध्ये येतं? 4 आणि 5 या क्लासमध्ये. 4 आणि 5 या क्लासमध्ये. बरोबर आहे. 4, 5. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी या 80 ला कधी पण म्हणायचं F1. ओके, F1 80 ला म्हणायचं, ज्याची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे त्याला F1 म्हणायचं. F1 च्या आधी काय असतं बेटा? 1 च्या आधी 0 असतं, 1 च्या नंतर 2 असतं, म्हणजे F1 च्या अगोदरच्या ह्याला F0 म्हणा आणि F1 च्या नंतरच्या ह्याला मला सांगा ना, 1 झालं की आधी असतं 0, 1 आणि नंतर असतं बेटा 2. त्याच्यामुळे F1 कसं काढायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं. ज्याची जास्त फ्रिक्वेन्सी इथं 80 हे सगळ्यांपेक्षा जास्त आहे आणि मग ह्याला F1 माना. त्याच्या बाजूच्याला लेफ्ट हँडला F0 आणि राईट हँडला F2. F1, F0 आणि F2 हे आलं बेटा तुम्हाला सर्वांना. इथे त्यांनी सांगितलंय फाइंड द मोड ऑफ फॅट कंटेंट. हा फॅट कंटेंट दिलेला आहे त्यांनी. आता आपल्याला चार्ट करायचा. इकडे कसं काढायचं बेटा? लक्षात घ्या, आपण इथं म्हणलं हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 80, तिथं दिलंय आपल्याला इन द क्लास 4 and 5. द मोडल क्लास इज 4 and 5. आता ह्याच्यातला आपण काय म्हणायचं मग? मोड काढायचा ना, तर मोडल क्लास कोणता आला? 4 आणि 5. 4, 5 हा मोडल क्लास आहे. ठीक आहे बेटा. इन द गिवन एक्झाम्पल, आता ह्याच्यामध्ये लोअर लिमिट काय बेटा? लोअर लिमिट L काढायचं. लोअर लिमिट आहे हाच 4, म्हणजे लोअर लिमिट आहे, हा अप्पर आहे. आपण L काढला या ठिकाणी. आपल्याला काय काय लागणार आहे बघा. आपण L काढला या ठिकाणी. L म्हणजे लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडेल क्लास. हे किती काढला? 4 काढला, तिथं दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा हा 4 लोअर लिमिट. क्लास इंटरवल ऑफ मॉडेल क्लास हा किती आला बेटा? 1 आला. मला सांगा 1 कसं आणलं क्लास इंटरवल?
तर हा या ठिकाणी जो आहे बेटा, हा जो 4 आणि 5 आहे, 4 आणि 5, ए बेटा इकडे लक्ष दे, 4 आणि 5, 4 आणि 5 याच्यामधला गॅप किती आहे बेटा, 1 आहे, सगळ्यांमधला एकच आहे, म्हणून इंटरवल किती म्हणायचा या ठिकाणी, मॉडेल क्लास इंटरवल या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता 1. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी F1 किती काढली बेटा, आपण कसं नाव दिलं होतं, फ्रिक्वेन्सी तुम्हाला सर्वात माहिती आहे, जास्त हे 80 ला आपण F1 मानलं, सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी ज्याला आहे त्याला F1, त्या जास्त फ्रिक्वेन्सीच्या कमी असलेली म्हणजे लगेच प्रिसिडिंग अलीकडची F0 आणि आफ्टरची F2 मानायचं. F1 F0 आणि F2 हे जर कळालं तर इथे लिहा ते F1 F0 आणि F2 हे लिहिलं तुम्ही. F1 म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास, मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी आहे. F0 काय, फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसिडिंग द मॉडेल क्लास, मॉडेल क्लासच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी 70 आली. आणि F2 काय, फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास सक्सिडिंग द मॉडेल क्लास म्हणजे मॉडेल क्लासच्या नंतरची, मॉडेल क्लासच्या अगोदरची, मॉडेल क्लासच्या नंतरची. हे आपण या ठिकाणी लिहिली 60, हा 70 आणि हा 80. आता याच्यानंतर आपण काय लिहिलं, आता मोड काढण्यासाठी, जसं मीन काढण्यासाठी आपण 3 मेथड बघितलं. मीन काढण्यासाठी एक फॉर्म्युला वापरला होता, L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H, हा मीन काढण्यासाठी बघितला होता. त्याच्यानंतर आपण मीडियन काढण्यासाठी बघितला होता आणि मीन काढण्यासाठी आपण 3 मेथड बघितल्या होत्या, डायरेक्ट मेथड, अज्युम्ड मेथड आणि डेव्हिएशन मेथड. बेटा प्रत्येक मेथड मी समजून सांगितली आहे, त्याची स्टेप समजून सांगितली आहे, तुम्हाला परत परत ते बघायचंय. ज्या विद्यार्थ्यांना बघा मॅथमॅटिक्स हा असा विषय आहे की तुम्हाला तो बघायचा आहे, प्रॅक्टिस करायचा आहे आणि पेन जवळ ठेवायचा आहे, सातत्यानं असं पेन हाताने चालला पाहिजे. मी इथे सांगत असताना तुम्हाला ते कळलं पाहिजे. ठीक आहे बेटा. आता ह्याच्यामध्ये बघा मोड काढायचा आहे आपल्याला. मोड काय करायचं आहे, मोड is equal to L plus F1 minus F0 upon 2F1 minus F0 minus F2 into हा मोडचा फॉर्म्युला आहे इंटू H. पुरांनो मोडचा फॉर्म्युला थोडासा मोठा आहे, आपल्याला ह्याच्यात स्टॅटिस्टिक मध्ये 3-4 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे बेटा. आपण तुम्ही एक डायरीच करा, सर्व फॉर्म्युल्यांची डायरी, एक मोजून एक 30-40 ते 50 फॉर्म्युले पूर्ण आपल्या ह्या स्टँडर्ड मध्ये निघून जातील. तर हे जे फॉर्म्युले आहेत ते एका लिस्ट वरतीच आपल्याला लिहायचे. मग मोडचा फॉर्म्युला काय, मोडचा फॉर्म्युला आहे L प्लस F1 मायनस F0, F1 मायनस F0. चला पुरांनो मना पाठीमागं, मोड इज इक्वल टू L ब्रॅकेट F1 मायनस F0, L ब्रॅकेट L प्लस ब्रॅकेट F1 मायनस F0, F1 मायनस F0. ए बेटा इकडे बघ, F1 मायनस F0. पुरांनो इकडे बघा बेटा, सर्वांना मुलांना आणि मुलींना बघा इकडे, दोघांनाही कळलं पाहिजे. F1 मायनस F0, F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2, 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट H इंटू H. कळलं. मग आता हा ज्या व्हॅल्यू आहेत आपण काढलेल्या आहेत बेटा, इथं सगळ्या व्हॅल्यू. L ची व्हॅल्यू आहे 4, बघा L ची व्हॅल्यू आहे 4 या ठिकाणी. त्याच्यानंतर F1 ची व्हॅल्यू आहे 80, ही F1 ची व्हॅल्यू 80. त्याच्यानंतर F0 ची व्हॅल्यू 70. लक्षात आलं. मग F0 F2 याच्यामध्ये ठेवलं, H ची व्हॅल्यू ठेवली बेटा. हे तर हा किती आला, 80 मायनस 70 किती आला बेटा, 10 आला. आणि इथं किती आला बेटा, हा किती आला, 80 दोन्ही 160. हा मायनस किती आला बेटा, हा मायनस आणि मायनस प्लस, 70 मायनस 60 किती होतो बेटा, 130. बरोबर आहे, 130. म्हणजे हा किती आला, 160 मधून 130 गेले, 30 राहिले. हा वरचा इथे हा 4 ला 4, हा बघा 4 ला 4 प्लस ला प्लस, 80 मधून 70, 10 राहिले. आणि हा 160 मायनस 130 बरोबर आहे 80 इंटू 2 160. अँड हिअर मायनस 70 मायनस 60 इट बिकम्स 130. 160 मायनस 130 किती येतं, ए बघा रे इकडे नीट, 160 मायनस 130 30 येतं. 4 प्लस 10 अपॉन 30, हा 4 ला 4 जशाच तसा, प्लस ला प्लस जशाच तसं. बेटा इथं भाग घालायचा आहे, 10 अपॉन 30 किती होतं, 0.33. बघा याचा भागाकार असा लिहिला आपण 0.33 आणि 4 प्लस 0.33 मीन्स 4.33. दिस इज द मोड ऑफ फॅट कंटेंट. बघा मोड ऑफ फॅट कंटेंट किती आहे,
या ठिकाणी 4.33%. पर्सेंटमध्ये विचारलं होतं, जे पण युनिट विचारले ते गिवन आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेलं असतं. अरे फक्त फॉर्म्युला पुट करायचा आहे. फ्रिक्वेन्सी कुणाची हाय आहे, फ्रिक्वेन्सी कुणाची जास्त आहे, ज्याची जास्त फ्रिक्वेन्सी त्याला F1 म्हणायचं, ज्याची जास्त फ्रिक्वेन्सी त्याला F1 म्हणायचं. आणि F1 च्या बाजूची F0 बेटा, F1 च्या पुढचं F2, F1 च्या पुढचं F2, F1 च्या अलीकडे F0. बेटा लक्षात घ्या, F1 कशाला म्हणायचं, F1 कळालं की F0 कळणार, F2 कळणार. आणि या ठिकाणी फॉर्म्युला पुट करा. काय रे फॉर्म्युला, मोडचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, मोडचा फॉर्म्युला आहे. मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. हा फॉर्म्युला 10 वेळेस लिहून काढा. आपण पण एकदा 10 वेळेस रिव्हिजन करूयात, कारण फॉर्म्युला जर माहिती असेल तर आणि तरच आपल्याला F1 काढायचंय, हे सगळं कळेल तुम्हाला. L काढायचंय, बरोबर आहे. मोड क्लास काय असतो ते कळेल. मोड क्लास म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तो क्लास. बघा इथे मी तुम्हाला सांगितले ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त. अरे बाबा इथं मिल्क कलेक्टेड दिलंय लिटर मध्ये, खालची फ्रिक्वेन्सी आहे सगळ्यात जास्त 80 आहे आणि ह्यालाच आपण मोड क्लास म्हणलं. हा 4 ला आपण लोअर लिमिट म्हणलं. कळलं सर्वांना. म्हणून या ठिकाणी इथे लक्षात घ्या बेटा, हा मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. चला अजून एकदा म्हणा बेटा माझ्या पाठीमागं, L प्लस F1 मायनस F0, L प्लस F1 मायनस F0, हा L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 2F1 मायनस F0 मायनस F2 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. बेटा लक्षात घे, पुरा इकडं बघ रे बेटा, इकडं बघ. L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट क्लोज इंटू H. बघा पोरांनो, हे खूप महत्वाचं आहे बेटा कळणं, कारण ज्या मुलांना हे जर कळलं, हा फॉर्म्युला जर कळला मोडचा, मग आपला मीन कळला, मीडियन कळला, मोड कळला. आता पुढचे सगळे प्रश्न ह्या एक्सरसाइजचे याच्यावरच डिपेंड आहेत आणि हे कळणं गरजेचं होतं. त्यामुळे मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 2F1 मायनस F0 मायनस F2. हे 2F1 इथून पाठ करा, 2F1 मायनस F0 मायनस F2 2F1 मायनस F0 मायनस F2 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. आणि व्हॅल्यू जशा तशा पुट करा. हा प्रश्न होता, हा पर्सेंट मध्ये आपल्याला विचारला होता त्यांनी. पर्सेंट मध्ये ते आपण तिथं कंटेंट किती आहे फॅटचा आपण सांगितला. लक्षात आलं. सोपं होतं का रे, खूप सोपं होतं. फक्त फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पर्यंत सर्वांना झाला पाहिजे बेटा, सर्वांना लक्षात आलं पाहिजे. मी सांगण्याच्या आधी तुम्ही सांगितलं पाहिजे. आता मला सांगा बेटा, इलेक्ट्रिसिटी युज्ड बाय सम फॅमिलीज. पोरांनो प्रश्न काय बघा, इलेक्ट्रिसिटी युज्ड बाय सम फॅमिलीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मोड फॉर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय म्हणलंय त्यांनी, इलेक्ट्रिसिटीची यूजची मोड काढायचा आहे आपल्याला, त्याचा मोड करायचा आहे. म्हणजे यूज किती होते इलेक्ट्रिसिटी त्याचा मोड काढायचा आहे. त्याचा मोड, हे मीन मोड सगळे जे प्रकार आहेत ना बेटा, हे सगळे प्रकार ॲव्हरेजचे आहेत. हे सगळे प्रकार ॲव्हरेजचे आहेत, हे लक्षात घ्या. आता आपल्याला या ठिकाणी मोड काढायचा आहे, आपल्याला मोड काढायचा आहे. तर कसं काढायचं आहे, इलेक्ट्रिसिटी युज्ड बाय सम फॅमिलीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मोड फॉर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता यूज ऑफ इलेक्ट्रिसिटीचे युनिट इथं दिलेत बेटा, 0 20 20 40 40 60 60 80 80 100 120. आणि इथे काय दिले, नंबर ऑफ फॅमिलीज. पोरो नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी. नंबर म्हणजे फ्रिक्वेन्सी. बेटा घे इथं लक्षात घे, नंबर ऑफ फॅमिलीज 13 50 70 100 80 17. आता मला सांग, आता इकडं बघ, आता इकडे लक्ष दे बेटा. नंबर ऑफ फॅमिलीज 13 50 70 100 80 आणि 70 आलं. आता ह्याच्यामध्ये मला सांग फ्रिक्वेन्सी कशाची जास्त आहे, ह्याच्यात सगळ्यात जास्त 100 आहे. 100 ला मानायचं F1. हा क्लास झाला मोड क्लास बेटा, हा 60 80 चा झाला मोड क्लास, हा F1 इथं मानायचा. तर त्याच्या बाजूला F0 मानायचा, तर त्याच्या इकडच्या साईडला F2 मानायचा. हा इकडचा प्रिसिडिंग आणि हा इकडचा आफ्टर. कळलं बेटा, कळलं, लक्षात आलं सर. पुढे चला, चार्ट बनवायचा आहे सर आता आपल्याला.
हे आधी शब्दात लिहा बेटा. हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 100 अँड द मोड क्लास इज 60-80. मॉडेल क्लास कोणता आहे बेटा? मोड म्हणायचं नाही, मॉडेल क्लास म्हणायचं. मॉडेल क्लास बरोबर आहे, मॉडेल म्हणू नका, मॉडेल म्हणा. हा 60 आणि 80, हा 60-80 चा आपला इथला मॉडेल क्लास झाला बेटा. हा 60-80 चा मॉडेल क्लास झाला. कळलं? पुढे चला आता. मॉडेल क्लास नंतर इन द गिवन एक्झाम्पल लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडेल क्लास हिज किती झालंय? लोअर क्लास ऑफ, आता हे बघा हा 60 जो आहे तो लोअर एल झाला, म्हणजे एल किती आला? 60 आला. पुढे आता आपल्याला फॉर्म्युल्यासाठी काय काय लागणार आहे ते ह्याच्यातून घ्यायचं. एच किती आहे बेटा? 60 आणि 80 मध्ये 20 चा फरक आहे, त्याच्यामुळे क्लास इंटरवल म्हणा, क्लास इंटरवल ऑफ, त्याला इंटरवल म्हणायचं, मधला गॅप. अरे बेटा बघ, इथला मोड मधल्या गॅपला आपण इंटरवल म्हणायचो. क्लास इंटरवल ऑफ मॉडेल क्लास 20. लिमिट किती आहे? 60 का 80? अरे बाबा हे एल असतं, हे अप्पर असतं. लोअर लिमिट आहे 60. परत F1 तर सर्वांनाच माहिती, 100 काढलाय. 100 F1 आहे बघा. हा F1, त्याच्या प्रिसिडिंगचा F0 आणि त्याच्या पुढचा F2. हा नियमच आहे, मानायचं. ह्यालाच काय म्हणायचं तर फ्रिक्वेन्सी ज्याची जास्त त्यालाच F1 म्हणायचं. हे लक्षात ठेव मरेपर्यंत. अरे बाबा इकडं बघ, F1 झालं फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास 100, F0 फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसिडिंग द मॉडेल क्लास 70 आणि F2 किती आहे बेटा? फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास सक्सिडिंग म्हणजे पुढचं, प्रिसिडिंग म्हणजे अलीकडचं आणि मधलं F1. कळलं पोरांनो? आता फॉर्म्युला ठेवा. मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 2F1 मायनस F0 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट क्लोज इनटू एच. पुरानो फॉर्म्युला पार्ट झाला का? फॉर्म्युला पार्ट करा बघा. मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F1. आता हा F2 हा झाला आपला F1 मायनस F0 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू एच. ह्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्यात बेटा. हा सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्यात, एक सगळी एल एच F1 F0 ह्या व्हॅल्यू पुट केल्या अशा पद्धतीनं. एच ची व्हॅल्यू पुट केली. हा 60 ला 60 द्या, प्लसला प्लस राहू द्या. 100 मधून 70 गेले, 30 राहिले आणि 100 गुणिले हा 30 राहिले, इथं 30 लिहिलं. हा डिवायडेड मधला 100 गुणिले 2 200 आणि हा 70 आणि 80 किती झाले बेटा? 70 आणि 80 150 झाले. 200 मायनस 150 किती राहतात बेटा? 200 मायनस 150 50 राहतात. बघा 200 मायनस 150 50 राहतात. कळलं? इथं राहिलं हे 30 आणि ह्याचं पूर्ण येतं 50. हा गुणाकार इथं आणि 20 ला 20. बेटा या ठिकाणी काय येतं आता लक्षात घ्या. हा 0 कट होतो, हा 0 कट होतो. किती येतं बेटा? हा 30 दोन्ही 60, हे 60 डिवायडेड बाय 5 12 पंचे 60 म्हणजे 12 येतं. हे 60 आणि ह्याचं टोटल झालं 12. 60 प्लस 12 बेटा, 60 प्लस 12 ह्याचं आपण कसं केलं? 60 प्लस 12 उत्तर आलं 72. अरे बाबा इलेक्ट्रिसिटी आहे. काय कशाचे युनिट? इलेक्ट्रिसिटीचं. मग युनिट काय देणार? युनिट आपल्याला बिल किती पडलं तर युनिटवर असतं, त्याच्यामुळे युनिटचं युनिटच युनिट आहे. कळलं का पोरांनो? द मोड ऑफ यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू 72 युनिट. बघा युनिट मध्ये लिहायचं होतं. हे बघा हे इथं असतं पर्सेंट, 1000 हे इथलं आहे. कळलं सर्वांना? कळलं का बेटा? किती सोपं होतं मला सांगा बरं. ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट होतं का? काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये ह्याच्यामध्ये. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट बघायचंय. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं बेटा काय रे? नेक्स्ट तिसरा प्रश्न. ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ सप्लाय ऑफ मिल्क to hotels and the number of hotels is given in the following table. Find the mode of supply of milk. पोरांनो काय म्हणले? फाइंड द मोड ऑफ सप्लाय. लिटर मध्ये पाहिजे किती सप्लाय होतंय मिल्क त्याचं काढायचंय. एक वरचं आता ह्या असल्या प्रश्नामध्ये वरी जास्त वाचत बसायचं नाही, खाली बघायचं फाइंड द मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क. तरी वाचू आपण एकदा. ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ सप्लाइड मिल्क. मिल्कचं सप्लाय केलेलं आहे हॉटेल्समध्ये. इथं मिल्क लिटर आहे, नंबर ऑफ हॉटेल्स आहेत. नंबर ऑफ हॉटेल्स बाळांनो फ्रिक्वेन्सी असते ती. आता मला सांगा बरं इथं फ्रिक्वेन्सी कुणाची जास्त आहे? 7 5 15 20 35 18. सर एवढ्यापैकी 35 मोठा आहे. अरे बाबा म्हण ना मग 35 ला F1, 35च्या अलीकडला प्रिसिडिंगला म्हण F0 आणि F1च्या पलीकडच्याला F2 म्हण. एवढं तरी तुला येतच की. आता याच्यानंतर पुढे चल. हा सोल्युशन मध्ये हा टेबल लिहा बरं का परत एकदा. जरी परीक्षेमध्ये आला तरी एकदा लिहा हे F0 F1 काय ते. ठीक आहे,
आणि त्याच्यानंतर मग इथं लिही, इथं म्हण हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 35 इन दिस क्लास 9 and 11 इज मोड. बरोबर आहे, हा इन दिस क्लास 9 आणि 11 आहे, त्याच्यामुळे मोड क्लास कोणता आहे बेटा, द मॉडेल क्लास इज 911. आता लिही बाबा, इन्फॉर्मेशन लिही, जे इथं सूत्र आहे हे लक्षात ठेव. मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 टू F1 मायनस F0 मायनस F2. अरे बाबा ह्याच्यानंतर इंटू एच विसरू नका बेटा. आता ह्याच्यानंतर एल लिही, एल किती आहे, 9 आहे, लोअर लिमिट आहे. एच किती आहे बेटा, 9 आणि 11 मध्ये फरक आहे 2चा, 9 आणि 11 मध्ये फरक आहे 2चा. क्लास इंटरवल ऑफ मॉडेल क्लास लिही त्या ठिकाणी 2. फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास, मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी लिही, मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी, हा मॉडेल क्लास, हा मॉडेल क्लास आहे, हा मॉडेल क्लास, आणि ह्याची फ्रिक्वेन्सी 35 लिही. F1 35 लिही. F0 फ्रिक्वेन्सीच्या अगोदर प्रिसिडिंग म्हणतात त्याला, PRECEDING प्रिसिडिंग म्हणतात त्याला 20 कर. F2 कर बेटा, F2 पुढे घे, या ठिकाणी 18. आणि याच्यानंतर हा फॉर्म्युला लिही, L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. अरे बेटा L ची व्हॅल्यू 9 ठेवली, इथं सगळ्या व्हॅल्यू बघितल्या मी काय काय आहेत ते, हे 9 व्हॅल्यू वगैरे जे आहे इथलं सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या मी. आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर हा 9 ला 9 जसा तसा राहतो, प्लसला प्लस राहतो. 35 मायनस 20 15 येतं, 35 दोन्ही 70 राहतं, हे 35 दोन्ही 70, हा मायनस आणि मायनस प्लस होतो. 20 आणि 18 किती होते बेटा, या ठिकाणी 20 38 होतं, हे मायनस 38, 70 मधून 38 गेले, किती राहतात बेटा, 32 राहतात. 70 मधून म्हणजे हा 35 मधून 20 गेले 15, हा 70 मधून 38 गेले 32, हा इंटू ला इंटू आणि हा 2 ला 2. आणि मग या ठिकाणी राहतं, याला जर आपण 15 गुणिले 2 केलं तर 30 होतं, आणि 30 भागिले 32 जर केलं तर आपल्याला इथं 0 द्यावं लागतं, म्हणून 0 इथे येईल. 32 आणि 3 हे 9, आणि या ठिकाणी आन्सर येतं 0.9375. याचा भागाकार हा 9 ला 9 जशाच तसा 9 प्लस, हे करून बघायचं बेटा, करून बघायचं, सोपं आहे, मी तुम्हाला बेसिक मध्ये शिकवलेलंच आहे. 9 प्लस 0.9375 हे किती होतं बेटा, याची बेरीज 9.94. आणि काय आलं ते, द मोड ऑफ सप्लाय ऑफ मिल्क इज 9.94. द मोड ऑफ सप्लाय ऑफ मिल्क इज एवढं लिटर. लिटर हे आपल्याला एकक लिहायचंय, त्याचा मोड काढा म्हणला होता बेटा आपण. मोडचा फॉर्म्युला फक्त मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. परत फॉर्म्युला घोकायचा आहे बेटा, परत घोकायचा आहे, आणि आपल्याला ते माहितीच पाहिजे. ठीक आहे, चला काळजी करू नका, आपण करणारच आहोत. पुढचं पण एक्झाम्पल असंच आहे बेटा, ह्याच्यामध्ये काही डिफिकल्टी नाहीये. पुढचं एक्झाम्पल बघा, पुढचं पण एक्झाम्पल असंच आहे. काय म्हणतं पुढचं एक्झाम्पल राजा, The following frequency distribution table gives the age of 200 patient. 200 पेशंट आहेत म्हणते. पोरांनो इकडे बघा रे, फोकस इकडे घ्या. 200 पेशंट आहेत, पेशंट्स ट्रीटेड झालेत म्हणते इन अ हॉस्पिटल इन अ वीक. ओके, फाइंड द मोड ऑफ एजेस ऑफ द पेशंट. एजेसचं म्हणजे एजेस मधलं त्याचं मोड काढायचंय. ठीक आहे, चला एज इयर्स मध्ये युनिट येणार आहे. एज किती द्या, लेस दॅन 5, 5 to 9, 10 to 14, 15 to 19, 20, 24, 15 to 20, 15 to 55, 25 to 29 एजेस झाले. नंबर ऑफ पेशंट फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ पेशंट फ्रिक्वेन्सी. बेटा फ्रिक्वेन्सी कशाची जास्त आहे, हे बघा एफ ची जास्त आहे. ठीक आहे, एफ ची जास्त आहे. मला सांगा बर, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी एफ ची जरी जास्त, ह्याची जरी जास्त असली तर ह्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्यू क्लास मिळतोय का रे, कंटिन्यू क्लास. ह्याच्यामध्ये कंटिन्यू आपण मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये एक एक्झाम्पल घेतलं होतं बघा. कंटिन्यू क्लास पाहिजे. कधी पण आपल्याला मीन मोड हे काढत असताना कंटिन्यू क्लास म्हणजे ह्याच्यामधले गॅप आपल्याला समान आले पाहिजेत. 5 आणि 9 मधला गॅप 4 आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 4 आहे, तिथं 4 आहे. पण लेस दॅन 5 मध्ये गॅप 4 येतो का रे, तर इथं 4 येत नाही. बरोबर आहे, त्यामुळे इथं 1 2 3 4 5 इथं 5 येऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, लेस दॅन 5 मीन्स 0 to 4 येतं. 0 to 4 द एज कॅन्ट बी निगेटिव्ह, आणि लेस दॅन 5 म्हणल्यावर इथं एज निगेटिव्ह असू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे 0 येऊ शकत नाही. इन द टेबल क्लास आर नॉट कंटिन्युअस, तर इथं म्हणा की क्लास कंटिन्युअस नाही. वी गेट द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आफ्टर मेकिंग क्लास कंटिन्युअस. आपण इथं क्लास कंटिन्युअस करू, कारण 0 लेस दॅन 5 फक्त म्हणलंय ना, इथं काहीतरी कन्फ्यूज केले आपल्याला. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, इथं कन्फ्यूज केले. इथं काय म्हणले, लेस दॅन 5. लेस दॅन 5 म्हणजे 0 to 4 येत आहे, आणि एज काय 0 असू शकतं का बेटा, नाही. मग एज निगेटिव्ह असू शकत नाही, 0 असू शकत नाही, त्याच्यामुळं 0 असू शकत नाही, त्याच्यामुळं
द एज निगेटिव्ह असू शकत नाही, त्याच्यामुळे आपण काय म्हणूयात, त्याचा कंटिन्यू क्लास तयार करून घेऊयात आणि मग आपण या ठिकाणी तसं तयार करून घेऊयात बेटा. एज ऑफ क्लास लेस दॅन 5, 5 to 9, 10 to 14, त्याच्यानंतर 15 to 19, 20 to 24, 25 to 29. आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे, क्लास करून घ्या. ह्याचे क्लास म्हणजे हे बघा इथं हा जो क्लास आहे या ठिकाणी, हा जो क्लास आहे या ठिकाणी 38, 32 हे लिहून घ्या. 30 हा क्लास नाही, क्लास एकदा आपल्याला त्याच्यातला फरक लिहून घ्यायचा आहे. म्हणजे क्लास कुठले कुठले आहेत, लेस दॅन 5 म्हणजे 0 to 4, 5 to 9 म्हणजे इथं 5 to 9, हे 10 to हेच आहे ते इथं लिहून घेतले शब्दामध्ये, हेच आहे बघा इथंच लिहिले, हेच इथंच लिहिले, फक्त लेस दॅन 5 ला 0.4 लिहिले. ठीक आहे, हे लेस दॅन 5 म्हणजे 0 to 4च येणार ना, म्हणून हे अशा पद्धतीने हा एक केला. आता ह्याला कंटिन्युअस क्लास एक करायचा आहे, कंटिन्युअस क्लास त्याला FI करायचा. कंटिन्युअस क्लास म्हणजे FIच करतोय आपण. मग ते कसं करायचं आपण, 0 to 4.5 करायचं, 0 पासून 4.1 पुढे जायचा. इथं 5च्या जागी 1 मागे यायचा, 9च्या पुढे 0.5 जायचं. बघा 0 to 4.5, 4.5 to 9.5, 9.5 मायनस 14.5, हा इथं बघा इथं 1 वाढवायचा, इकडे कमी करायचा. 15चा कमी 14.5, 20चा कमी 19.5, म्हणजे 0.5 ने इकडे कमी करा, इकडचं जास्त करा आणि कंटिन्युअस क्लास करून F1 काढा. फ्रिक्वेन्सी काढली आपण 38, 32. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कशाची आहे बेटा, 50ची आहे. त्याच्यामुळे ह्याला F1 माना, ह्याला F0 माना आणि म्हणजे F1च्या अलीकडचं प्रिसिडिंग आहे F0 आणि इकडचं सक्सिडिंग आहे F2. मग हा जो आहे F1 वाला, हा आपला या ठिकाणी काय आला बेटा, 9.5 14.55 मोड क्लास आला. त्याच्यामुळे या ठिकाणी म्हणा, या ठिकाणी सर फ्रॉम द टेबल ऑफ द क्लास 9.5 मायनस 14.5 हा जो आहे बेटा या ठिकाणी मोड क्लास आला. ह्याच्यामध्ये यल किती आलाय बेटा, आपला यल किती आलाय, यल आहे 9.5, बरोबर आहे, यल 9.5 आहे. त्याच्यानंतर F1 किती आहे आपला, F1 किती आहे, ही लोअर लिमिट आहे. F1 किती आहे, F1 आहे त्या ठिकाणी 50. त्याच्यानंतर F0 किती आहे बेटा, F0 आहे त्या ठिकाणी 32. त्याच्यानंतर F2 किती आहे बेटा, F2 लक्षात घे रे पोरा, F2 आहे 36, इथंच दिले 36. आणि त्याच्यानंतर आपण हे जशाचा तसं H1 काढू, H किती आहे बेटा, ह्या दोघांमधला गॅप किती आहे Hचा, दोघांमधला बघा 0 to 4.5, त्याच्यानंतर 4.5 to 9.5, हा सगळ्यांचा गॅप आहे 5 पर्यंतचा. ठीक आहे, कळलं सर्वांना, हा सर्वांचा गॅप आहे 5 मधला. आणि मग हे व्हॅल्यू आपण जशाच तशा ह्याच्यामध्ये ठेवल्या. मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H ह्याच्यामध्ये पुट केलं. फक्त ह्याच्यामध्ये काय करायचंय, हे थोडंसं इथं तुम्हाला मोड काढताना ह्याच्यामध्ये इथं गॅप बघायचा. हे स्पेशल एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा. लेस दॅन 5 म्हणल्यानंतर 0 to 4 येतं, 0 to 4 येतं, त्याचा एक गॅप करा. पुन्हा हे सगळं असं एज क्लास लिहा, इथं त्याचा क्लास करा. हे लेस दॅन 5 म्हणजे 0 to 4 आणि ह्याला कंटिन्युअस क्लास करा. आपल्याला इथं कंटिन्युअस क्लास करणं गरजेचं आहे. असं लिहा इथे की लेस दॅन 5 मीन्स 0 to 4 आणि एज निगेटिव्ह असू शकत नाही. इन द टेबल क्लास आर नॉट कंटिन्युअस, तिथे क्लास कंटिन्युअस नाहीये. वी गेट द फॉलोइंग, कारण 0 to 4 एज असू शकतं, त्याच्या निगेटिव्ह -1 -2 असं एज असू शकत नाही, निगेटिव्ह एज असू शकत नाही, निगेटिव्ह. म्हणून आपल्याला 0 to 4 इथं 0 to 4च फिक्स आहे असं सांगणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मग आपण वी गेट द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आफ्टर मेकिंग क्लासेस कंटिन्युअस. हे क्लास एकदा फक्त ह्याला इथं फक्त एवढं लिहायचंय असं 0 to 4 आणि मग हे 0 to 4 आणि ह्यालाच काय करायचं पुन्हा 0 जशाच तसं आणि हा 4.5 इथं पुढे वाढवायचा. इथं 5 ला काय करायचं 4.5 एक मायनस 0.5 न मागं आणायचं 5 ला 4.5, 9 ला पुढे घ्यायचं 9.5, 10 ला मागं आणायचं 9.5, 14 ला पुढे 14.5 आणि समान क्लास असा तयार होतो. याच्यातली फ्रिक्वेन्सी कोणाची आहे जास्त बघा, त्याला F1 माना आणि ह्याला पण इथं शब्दामध्ये लिहू शकता. खूप सोपा आहे, ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काही नाहीये. केवळ F1 आणि कंटिन्युअस क्लास करण्याचे 2 एक्झाम्पल आहेत आणि तेच परीक्षेला पडू शकतात. रडू नका, परत बघा, मागे येऊन बघा मी काय सांगितलंय ते बघा. ठीक आहे, 100% तुम्हाला कळणारच आहे, ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काही सुद्धा नाहीये. ठीक आहे बेटा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण 6.3x प्रॅक्टिस सेट बघितली. खूप छान प्रॅक्टिस सेट आहे, ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काही सुद्धा नाहीये. आपल्याला मॅथमॅटिक्सचा अभ्यास करताना बघा
जे मला माहिती आहे की आज मी कशा तळमळीनं तुम्हाला शिकवतोय आणि विद्यार्थी मित्र माझे जे काही सगळे विद्यार्थी बघत आहेत बेटा, त्यांनी बेसिक पासून मी सांगितल्या पद्धतीने एक एक बघितलात। मला काहीच मला असं म्हणायचं नाही की जे खूप हुशार मुलं आहेत त्यांनी बघू नका, किंवा मी सगळ्यांसाठी सांगतोय, सगळ्यांसाठी जे एकदम झिरो त्याला काहीच येत नाही बेटा, मॅथ्सचं काहीच नाही, त्याला सुद्धा मॅथमॅटिक्स परफेक्ट जावं, त्याला सुद्धा सगळं चांगलं कळावं असा उद्देश आहे। फक्त बाबा एखादा नवीन विद्यार्थी इथं आला, बघतोय माझं योगेश सरांचा क्लास बघतोय, तर बेसिक आधी थोडंसं बघ, माझंच आहे, मीच तुला ऍप मध्ये दिलेलं आहे, ते थोडंसं बघ आणि 100% तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे येणारच आहे, चांगलंच होणार आहे, ह्याच्यामध्ये काही सुद्धा गडबड होणार नाही। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना हे सगळं छान आपल्याला अभ्यास करायचा आहे, बघायचा आहे, म्युच्युअली अभ्यास करायचा आहे। तुमचे क्वेश्चन काही असतील तर मला फोन करत चला, तुम्हाला काही अडचण असेल, पण सगळं बघा, डबल टिपल बघायचं आहे आपल्याला, मी तुमच्या सोबत आहे, आपल्याला छान प्रोसेसनं अभ्यास कंप्लीट करायचा आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात आता, आपण आता 6.4 पुढची प्रॅक्टिस सेट घेऊयात। ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू।